नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज फाल्गुन वद्य प्रतिपदा शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. बदलापूर जवळील एका गावात पैशांसाठी शेजाऱ्यानंच अपहरण करून लहान मुलाची हत्या करण्याचा प्रकार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुटुंबियांसमवेत मनसोक्त धुळवट. आणि फाल्गुन पौर्णिमेला राजापूर इथं गंगेचं आगमन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. पैशांसाठी शेजाऱ्यानेच अपहरण करून लहान मुलाची हत्या केल्याचा प्रकार बदलापूर जवळील एका गावात घडलाय. वांगणी जवळील गोरेगाव इथं खंडणीसाठी एका 9 वर्षाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कुलगाव बदलापूर ग्रामीण पोलिसांनी एका कुटुंबातील 7 आरोपींना ताब्यात घेतलं असून इबाद जुबेरो असं या मृत मुलाचं नाव आहे. घर बांधण्यासाठी पैशाची चणचण होती, त्याकरता गावातील तरुण सलमान मौलवी आणि त्याचा भाऊ सफवान मौलवी या दोघांनी इबादची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या रमजान सुरू असल्यानं बदलापूर जवळील गोरेगाव गावातील लोक नमाज पठणासाठी गावातील मशिदीत जमा झाले होते. त्यावेळी या गावातील 9 वर्षीय इबाद गायब झाला. इबादच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी इबादचे वडील मुदस्सीर यांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत पाहिजे असेल तर त्या बदल्यात 23 लाख रुपये द्या. एकीकडे पोलिसांकडून इबादचा शोध सुरूच होता, तर दुसरीकडे ग्रामस्थांकडूनही इबादचा शोध घेतला जात होता. त्याचवेळी अपहरणकर्त्यानं त्याच्या मोबाईलमध्ये दुसरं सिम कार्ड टाकून फोन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आरोपीचं लोकेशन पोलिसांना कळलं. लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याच गावातील सलमान मौलवी याचा शोध सुरू केला. त्याच्या घराच्या मागच्या बाजूला एका खड्ड्यात गोणीत इबाद याचा मृतदेह सापडला. या प्रकरणात कुलगाव बदलापूर पोलिसांनी सलमान, सफवान यांच्यासह 5 आरोपींना ताब्यात घेतलंय. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करतायत. ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं होळी सणाचं औचित्य साधून पर्यावरण स्नेही होळी साजरी व्हावी, तसंच जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा हा संदेश देण्यासाठी सायकल राईडचं आयोजन करण्यात आलं होतं. या राईडमध्ये 160 सायकल प्रेमींनी सहभाग घेतला. सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतर्फे मतदारांमध्ये जागृतीसाठी अभियान सुरू आहे. या अभियानाच्या अंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मतदार नोंदणी, मतदान याबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. याच अभियानाचा एक भाग म्हणून 2 टप्प्यात ही सायकल राईड संपन्न झाली. नितीन जंक्शन ते निर्बंध रोड आणि ठाणे पूर्व पवई ते मिड बंदर रोड असं या राईडचे मार्ग होते. एकेका मतानं बनतं पडतं सरकार, म्हणून तुमचं मत करू नका बेकार. संपूर्ण जगात आहे भारतीय लोकशाहीचं नाव, मतदान करून जागृतपणे दाखवा त्याची शान. मतदान का हक है हर नागरिक का है हक, जो इसे बजाएगा सद्या नागरिक कहलाएगा. मतदान करा, परिवर्तन घडवा. युअर व्होट इज युअर व्हॉइस अशा संदेशांसह यावेळेला सायकल प्रेमींनी राईडमध्ये सहभाग घेतला. कोपरी इथल्या ॲम्फी थिएटर इथं या सायकल राईडची सांगता झाली. विश्वविक्रमी सायकलपटू सतीश जाधव यांनी मतदानाची माहिती देऊन पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचं आवाहन या प्रसंगी केलं. संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी मतदान का करावं याची माहिती देऊन खरे नैसर्गिक रंग आणि बाजारात नैसर्गिक रंगाच्या नावाखाली विकले जाणारे रासायनिक रंग याच्यातील फरक समजावून सांगितला.
धुलीवंदनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानी त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या साथीनं धुलीवंदनाचा सण साजरा केला। यावेळी नातू रुद्रांशच्या साथीनं पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उधळण करून त्यांनी शिंदे कुटुंबियांसमवेत मनसोक्त धुळवड साजली। यावेळी त्यांची पत्नी लता शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे तसंच घरातील कर्मचारी देखील यात सहभागी झाले होते। तुमच्या भावना या माझ्या देखील भावना आहेत। नाशिकनं नेहमीच शिवसेनेला बळ दिलं आहे आणि ठाण्यानंतर नाशिक हा देखील शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे शिवसेनेचा हा धनुष्यबाण नाशिकमध्ये निवडून येईल। नाशिकहून आलेले दादा भुसे तसंच इतर नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलं, आम्ही सर्व नाशिकचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाशिकची खासदारकी ही शिवसेनेकडेच असावी आणि आम्ही ती खासदारकीची निवडणूक स्वतःचीच निवडणूक समजून लढू आणि खासदार शिवसेनेचाच निवडून आणू हे सांगण्यासाठीच आलो आहोत, असं दादा भुसे म्हणाले। फाल्गुन पौर्णिमेला राजापूर इथं गंगेचं आगमन झालं असून मूळ प्रवाह प्रवाहित झालाय। सध्या सगळीकडे शिमगोत्सवाची धूम सुरू आहे। राजापूर उन्हाळे इथलं प्रसिद्ध गंगामाईचं आगमन झालंय। या ठिकाणी एकूण 14 कुंड आहेत। काशी कुंडासह गंगा स्थळावरील सर्व 14ही कुंडांमध्ये पाणी आलं असून यातील काही कुंड भरली आहेत। अनेक पर्यटक तसंच भाविक या गंगामाईच्या दर्शनासाठी राजापुरात येत आहेत। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परतलोय। पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना। सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे। यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या निषेधार्थ ठाण्यात युवा सेनेनं आंदोलन केलंय। राज्य सरकारनं जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याला नुकतीच मंजुरी दिली। जम्मू काश्मीर इथं असं भवन बांधणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे। मात्र या महाराष्ट्र भवन बांधण्याला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला विरोध करत आहेत। ठाण्यातील युवा सेनेच्या वतीनं ओमर अब्दुल्ला यांच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेचं दहन करून आंदोलन करण्यात आलं। यावेळी ओमर अब्दुल्ला यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ठाण्यातील अभिनय कट्टा आणि दिव्यांग कला केंद्रांच्या वतीनं होळीच्या पूर्वसंध्येला अनोखी धुळवड साजरी करण्यात आली। यंदा या विशेष धुळवडीचं 10वं वर्ष असून लोकसभा निवडणुकीचं औचित्य साधून जिल्हा निवडणूक अधिकारी, तहसीलदार आसावरी संसारे आणि ठाणे महानगरपालिकेचे नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्या वतीनं मतदार राजा जागा हो हे अभियान राबवण्यात आलं।
18 वर्ष पूर्ण केलेल्या दिव्यांग बांधवांना मतदानाचा हक्क बजावण्याबाबत प्रबोधन देखील करण्यात आलं. समाजातील दिव्यांग बांधवांसाठी अभिनय कट्टा आणि दिव्यांग कला केंद्राचे प्रमुख किरण नागती यांनी जिजामाता उद्यान इथल्या केंद्रात विशेष मुलांसोबत होळी धुळवडीचं आयोजन केलं होतं. यावेळी या विशेष मुलामुलींनी संगीताच्या तालावर नाचत एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावातील आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकामावर केडीएमसीनं कारवाई करायला सुरुवात केली. महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार आडिवली इथं शाळेसाठी आरक्षित ठेवलेल्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत 4 मजली इमारतीवर महानगरपालिकेनं नुकतीच कारवाई केली. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागातील पथकानं जेसीबीच्या सहाय्यानं ही इमारत जमीनदोस्त केली. गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिकेनं आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई तीव्र केली आहे. मुबलक आणि सहज मिळणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळायचा असेल तर जलजागर महत्वाचा आहे. त्यातूनच भविष्यातल्या पाणी प्रश्नाला उत्तर मिळू शकतं. अन्यथा पाण्या वाचून जगण्याची भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत देखील पाण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचं कार्य नक्कीच स्पृहणीय आहे. प्रत्येक माणसानं अशा उपक्रमांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यात सहभाग देखील नोंदवला पाहिजे, असं मत ज्येष्ठ विधिज्ञ प्रयास या राज्यस्तरीय सामाजिक संस्थेचे समन्वयक ॲडव्होकेट सुनील तिवारी यांनी व्यक्त केले. जागतिक जल दिनानिमित्तानं साहित्यिक, पत्रकार, पर्यावरण कार्यकर्ते मनीष वाघ यांच्या पाणीदार माणसं जीवन त्यांना कळले हो या पुस्तकाचं प्रकाशन करताना ते बोलत होते. प्रारंभी लेखक मनीष वाघ यांनी पुस्तकामागील आपली भूमिका विशद केली. राजेश दाभोळकर यांनी पत्रकार म्हणून पर्यावरण, प्रदूषण आणि पाणी प्रश्नाविषयी आपली मतं मांडली. कविता वालावलकर यांनी सध्या सुरू असलेल्या जल प्रदूषणाच्या संदर्भात होत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. विनोद पितळे यांनी केवळ लखनापुरताच हा विषय सीमित न राहता प्रत्यक्षात काम करण्यावर आपला भर असल्याचं सांगितलं. ॲडव्होकेट तिवारी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना विविध स्तरावरून पाण्याचं महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्यावर भर दिला. पाणीदार माणसं या पुस्तकातून ज्या ज्या व्यक्तींनी समाजाच्या उत्कर्षासाठी जलजागर केला आहे त्यांचं केवळ ऋण न मानता त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन काम केलं पाहिजे. त्यातूनच एक नवा सक्षम समाज, एक नवा स्वयंपूर्ण देश घडू शकेल असा आशावाद यावेळी बोलून दाखवला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. बदलापूर जवळील एका गावात पैशांसाठी शेजाऱ्यानंच अपहरण करून लहान मुलाची हत्या करण्याचा प्रकार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुटुंबियांसमवेत मनसोक्त धुळवड. आणि फाल्गुन पौर्णिमेला राजापूर इथं गंगेचं आगमन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.